बातमी आहे. कर्जमाफीतल्या अटी रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना आणखी एक खुश खबर दिली आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची जुनी वीज बिलं माफ होणार आहेत. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन करावे लागतात आपल्याला माहिती आहे. आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंप अशा 2 योजना आणल्या. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं, आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो. आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ. आणि 8 तास आम्ही देतो, 10 तास द्यायचं, नंतर 12 तास द्यायचंय. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो.